मुंबई पालिकेत शिवसेना उभाठा काँग्रेस सोबत आघाडी करणार असल्याची सूत्रांची माहिती। तर आघाडी करण्याबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीत खरगेंसोबत बैठक होणार असल्याचंही समोर। शीतल तेजवानीला न्यायालयात केलं हजर। जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात। तेजवानीच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी। पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करणाऱ्या खरगे समितीला 1 दिवसाची मुदतवाढ। आतापर्यंत अनेकाच्या साक्षी खरगे समितीने घेतल्यात नोंदवून। महिन्याभरात समितीला द्यावा लागणार अहवाल। एफआयआर मध्ये पार्थ पवार आणि अमेडियाचं नाव घेतलं गेलं तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। तपोवन वृक्षतोडीवर नितेश राणेंची वादग्रस्त पोस्ट। पर्यावरणवादी ईदच्या दिवशी बकरे कापण्यावेळी गप्प का असतात, हाच का सर्व धर्म समभाव। नितेश राणेंची वादग्रस्त पोस्ट। गोंदियाच्या सालेकसातील ईव्हीएम छेडछाड वाद तापला। भाजप वगळता सर्व उमेदवारांसह स्थानिकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। ईव्हीएम प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन। एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार असल्याची गडकरींची लोकसभेत माहिती। महसूल विभागात आता डिजिटल क्रांती। डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता। तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची आता गरज नाही। महसूल मंत्री बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द। पायलटची कमी संख्या, तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द झाल्याचं इंडिगोचं स्पष्टीकरण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन। एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार असल्याची गडकरींची लोकसभेत माहिती। महसूल विभागात आता डिजिटल क्रांती। डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता। तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची आता गरज नाही। महसूल मंत्री बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द। पायलटची कमी संख्या, तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द झाल्याचं इंडिगोचं स्पष्टीकरण। यानंतर एक मोठी बातमी। महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीवरनं केंद्र आणि राज्यातील घोळ काल लोकसभेत उघड झाला होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषी खात्यानं दिलेल्या उत्तरात महाराष्ट्र सरकारकडनं कोणताही मदतीचा प्रस्ताव आला नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाकडूनच सांगण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर काही तासातच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रस्ताव मिळाल्याची सारवासारव केली। ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका ओमराजे निंबाळकरांनी केली आहे। 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है। इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है, ऐसा उत्तर में माननीय मंत्री जी ने कहा है। उसके बाद कल खुद कृषि मंत्री जी ने भी कहा है कि महाराष्ट्र सरकार से कोई प्रस्ताव आया नहीं है। माननीय अध्यक्ष जी, मेरा सिर्फ इतना अनुरोध है कि हम यहाँ सदस्य प्रश्न पूछते हैं, मंत्री जी हमको उत्तर देते हैं। अगर वो जवाब अगर झूठे आ रहे होंगे, गलत आ रहे, तो ये हमारा प्रिविलेज बनता है। तर लोकसभेत अधिवेशनादरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात जो काही प्रश्न विचारला त्यात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्राकडनं असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं आधी सभागृहामध्ये सांगितलं। मात्र त्यानंतर काही वेळानंतर त्याच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी प्रस्ताव आला असल्याची सारवासारव केली। त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी जर मंत्रीच चुकीची उत्तरं दिली, मंत्र्यांकडून चुकीची उत्तरं दिली जात असतील
तर ही दिशाभूल शेतकऱ्यांची असल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय. लोकसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नांमधनं हा गोंधळ समोर आला आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारवरतीच गंभीर आरोप केलाय. केंद्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करतंय असं ओमराजे निंबाळकरांचं म्हणणं आहे. चुकीची उत्तरं जर मंत्र्यांकडनं दिली जात असतील तर मग हा हक्कभंग नाही का, असाही प्रश्न ओमराजे निंबाळकरांनी विचारला. 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है. इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है, ऐसा उत्तर में माननीय मंत्री जी ने कहा है. उसके बाद कल खुद कृषि मंत्री जी ने भी कहा है कि महाराष्ट्र सरकार से कोई प्रस्ताव आया नहीं है. माननीय अध्यक्ष जी, मेरा सिर्फ इतना अनुरोध है कि हम यहाँ सदस्य प्रश्न पूछते हैं, मंत्री जी हमको उत्तर देते हैं. अगर वो जवाब अगर झूठे आ रहे होंगे, गलत आ रहे, तो ये हमारा प्रिविलेज बनता है.